पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला स्फोटक मुलाखत दिली आहे। महाराष्ट्रातला ठाकरे ब्रँड म्हणजे मराठी माणसाची हिंदू अस्मितेची ओळख आहे। लोकांनी ठाकरे ब्रँड स्वीकारलाय, त्यामुळे ज्यांच्याकडे काही नाही त्यांना ठाकरे ब्रँडची गरज लागते। मात्र हा ब्रँड संपवण्यासाठी अनेक लोक कामाला लागली आहेत, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। दरम्यान लोकांना आपल्या शिवाय देशात दुसरं कुणाचंही नाव नकोय, त्यामुळे लोक स्वतःची तुलना देवासोबत करू लागलेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर देखील निशाणा साधलाय। ठाकरे ब्रँड हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे। जगामध्ये अनेक मोठे मोठे ब्रँड व्यवसायात, व्यापारात, उत्पादनात येतात आणि मग ते ब्रँड एकमेकांना संपवण्यासाठी संघर्ष करतात। पण तरी हा ठाकरे ब्रँड या देशाच्या राजकारणामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहिला। तो नुसता ब्रँड नाही, तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे। तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले, पुसू इच्छिणारे पुसले गेले। ब्रँड ठाकरे नावाचा ब्रँड हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता। तो हिंदुत्वाच्या नावाने ब्रँड होता। जगभरामध्ये, देशभरामध्ये बाळासाहेब ठाकरे ही हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून, हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचे नाव पुढे गेलेलं होतं। तो हिंदुत्वाचा धागा हे लोकांनी सोडला। या जिहाद्यांच्या प्रेमामध्ये हे लोक पडले, या हिरव्या सापांच्या प्रेमात हे लोक पडले आणि आज ते हिंदू ब्रँड संपवण्याच्या नावाने स्पष्टीकरण द्यायला लागतंय ना। मग ही चूक आमची आहे की त्यांची आहे की त्यांनी हिंदुत्व सोडलंय? आज मगाशी आपण म्हणालात की आज माझ्याकडे काय आहे, बरोबर आहे। आज आपण सत्तेवर नाही आहात, एक कोंडी करण्याचा राजकीय दृष्ट्या आपला प्रयत्न होतो आहे। म्हटलं तर जो ब्रँड आहे ठाकरेंचा, शिवसेना, तोही त्या अर्थानं, लौकिक अर्थानं आपल्याकडे नाही, आपलं चिन्ह आपल्याकडे नाही। म्हणजेच ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे। हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य आहे। होय, कारण स्वतः पोकळ आहेत, काहीच नाही त्यांच्याकडे, काही निर्माण कधीच केलेलं नाही। त्यांच्याकडनं कधीही कोणताही आदर्श कोणत्याही क्षेत्रात उभा केला गेलाच नाही। भले 100 वर्ष झाली असतील त्यांना किंवा आणखीन काही वर्ष झाली असतील, पण तुम्ही जनतेला किंवा राज्याला दिलं काय, समाजाला दिलं काय? तर काहीच नाही। मग ही ब्रँडची चोराचोरी करून आपणच त्यांचे कसे भक्त आहोत हे ठासवून स्वतःचं महत्व वाढवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे। पण लोक त्याला आता भुलणार नाहीत। आहे ना, जिवंत का नाही आहे? फक्त तो ब्रँड आता बाजारात चालत नाही एवढंच आहे। ब्रँड का नाही राहत? अनेक ब्रँड आहे बाजारामध्ये, पण प्रत्येक ब्रँड चालतो असं नाही आहे। सध्या ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंती येत नाही आहे, मतदारांना पसंती येत नाही, एवढंच आहे। ब्रँड तर असेल, त्याच्याबद्दल वाद नाही आहे।